2025 हे वर्ष माझ्यासाठी फक्त एक कॅलेंडर नव्हतं, तर खूप काही शिकून जाणारं एक आयुष्याचं पान होतं. एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून आणि एक साधी बाई म्हणून या वर्षाने मला संयम, शांतता आणि स्वतःकडे पाहायला शिकवलं. हा व्हिडिओ माझ्या मनातल्या भावना आहेत. जर तुम्ही गृहिणी असाल आणि स्वतःला विसरल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमचं 2025 तुम्हाला काय शिकून गेलं हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. 2025 हे वर्ष आता संपत आलं आहे, पण मनात मात्र खूप काही सोडून गेलं आहे. हे फक्त 12 महिन्यांचं वर्ष नव्हतं, तर एक गृहिणी म्हणून माझ्या आयुष्याचा खूप मोठा धडा होतं. आज मी कोणालाही शिकवायला नाही बसले, फक्त मनातलं थोडं बोलावंसं वाटलंय. 2025ने मला सर्वात आधी एक गोष्ट शिकवली. मी गृहिणी आहे, पण माझी किंमत फक्त स्वयंपाक, साफसफाई आणि जबाबदाऱ्यांपुरती मर्यादित मात्र नाही आहे. मी सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी जगते, पण तरीही माझ्या कामाला काम म्हणलं जात नाही. पूर्वी असं वाईट वाटायचं, पण 2025ने मला शिकवलं स्वतःची किंमत स्वतःलाच ठरवायची असते. या वर्षात असे कितीतरी दिवस होते जेव्हा शरीर नाही पण मन जास्त थकलं. घरात सगळं ठीक दिसत होतं, पण आत कुठेतरी मी थकलेली होते. रडावंसं वाटायचं, पण कुणासमोर? 2025ने मला शिकवलं मनाचं ओझं एकटीनंच व्हायचं असतं. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे एक धाडसच आहे, बरोबर ना? एक गृहिणी म्हणून आपल्याकडून ना खूप अपेक्षा ठेवल्या जातात. घर नेहमी स्वच्छच हवं, मुलं नीट हवीत आणि एक बाई ना घरात नेहमी हसरीच हवी. पण 2025ने मला शिकवलं आपण परफेक्ट असण्याची काही एक गरज नाही. कधी थकणं, कधी चिडचिड होणं, कधी अपूर्ण वाटणं हे सगळं मानवीय आहे. आपण माणूसच आहोत ना, मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होणारच. या वर्षात मी मोठे बदल नाही केले, पण स्वतःसाठी छोटी छोटी पावलं मात्र उचलली. थोडा वेळ शांत बसणं, स्वतःचं ऐकणं आणि स्वतःला कमी लेखणं थांबवणं, जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2025ने मला शिकवलं स्वतःला शेवटी ठेवणं ही सवय आता बदलायला हवी. या वर्षात सगळं छान नव्हतं, पण सगळं काही मला शिकवणारं होतं. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरासाठी आणि स्वतःसाठी कृतज्ञ आहे. 2025ने मला शिकवलं जसं आहे तसं स्वीकारणं, यातच खरी शांतता आहे. 2025 संपत आहे, पण जे शिकून गेलं ते कायमचंच आहे. या वर्षात मी स्वतःला एक वचन मात्र दिले. मी माझ्या कष्टांचा आदर करेन, माझ्या मनाची काळजी घेईन आणि स्वतःला मात्र विसरणार नाही. 2025 हे वर्ष मला मोठ्या यशापेक्षाही मोठे धडे देऊन गेलं. मला कळालं की मी गृहिणी आहे, पण माझं अस्तित्व फक्त स्वयंपाकापुरतं मर्यादित नाही. 2025ने मला शिकवलं घर सांभाळताना स्वतःला पूर्णपणे विसरू नको. मी शिकले की थकवा येतो, पण कमजोरी नाही. तो माझ्या मेहनतीचा पुरावा आहे. लोक कधी कौतुक करतात तर कधी दुर्लक्ष, पण स्वतःवर विश्वास ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. या वर्षाने मला संयम दिला, शांत राहायला शिकवलं आणि थोडं तरी स्वतःसाठी उभं राहायलाही शिकवलं. मी परिपूर्ण नाही, पण प्रयत्नशील मात्र आहे आणि तेच पुरेसं आहे. 2025 हे वर्ष मला शिकवून गेलं की लहान पावलंही मोठ्या बदलांची सुरुवात असतात. या वर्षात मी स्वतःला एकच वचन दिलंय, मी स्वतःला कधीही मागे ठेवणार नाही. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माझा छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्हाला थोडासा जरी आपलासा वाटला ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा अशा एका गृहिणीसोबत आणि सबस्क्राईब करा गृहिणींच्या खऱ्या गोष्टींसाठी. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती कंटिन्यू राहा.